राजकुमार आला होता बोलायला माझ्याशी. काय म्हणाला? तेच मला वाईट वाटतंय. रडत होता. कंपनीमध्ये परत घे, बिझनेस मधली पोस्ट परत दे, हेच सगळं. आई जर तू माझा ऐकशील तर प्लीज एवढ्या लवकर. नाही सारंग, मी इतक्यात त्याला माफच करणार नाहीये. कारण तो ज्या पद्धतीने वागत बोलत होता ना, मला नाही वाटत त्याला पश्चाताप झालाय. जग्गू आत्याचं बोललीस त्याला? ते काय वेगळं बोलायचंय आता. केवळ जग्गू आत्याचा हट्ट म्हणून तो इथे या घरात परत आलाय हे त्याला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. आपल्या मर्जीने नाही आलाय तो. मला कमाल कसली वाटते तरी सुद्धा तो अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो? सगळंच दुर्दैवी आहे. आपल्याला आपल्या सख्ख्या मुलाशी असं वागावं लागतंय. पण आत्ता जर आपण त्याची चूक पदरात घेतली तर त्यांनी केलेल्या अपराधाची त्याला जाणीवच होणार नाही. आणि अमृता वहिनी आणि सावली जेव्हा त्याला परत घरी आणायला गेले होते ना, तेव्हा पण नीट वागला नाही होतो त्यांच्याशी. म्हणाली मला अमृता, त्यांनीच उलट यांना माफी मागायला लावली. आता जर ह्याला पश्चाताप झाला असता तर हा असं वागणंच शक्य नव्हतं. त्यामुळे सध्या तरी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. कोणाच्या विश्वासाची गोष्टी चाललं असत? आत्या, कंपनीचा एक जुना क्लायंट आहे आत्या. खूप वर्षापासून आपल्या बरोबर काम करतोय. बर. पण इतक्या वर्षानंतर अचानक त्याने आपल्या बरोबर विश्वासघात केला. तेव्हा त्याच्यावर आता पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही आणि पुन्हा त्याच्याबरोबर काम करायचं की नाही ही चर्चा करत होतो आम्ही. बरं माका सांग चंद्या, ते वकील साहेब येतले ना रे? हा आजी नाही आली ना तर मी घेऊन येतो. म्हणजे गाडी घेऊन जातो आणि त्यांना घेऊन येतो. बबल्या, तू ना राजकुमाराक बोलून आण बघूया. कशाला? आता काय तुका नारळ देव? आणतो ना, लगेच बोलवतो. जा. गावाकडचा माझं सगळं राजाच्या नावावर केलंय ना की मी डोळे मिटूक मोका. काय रे मेले रंग्या, तुझं चेहरा असं काय झालं? अरे भावाक काहीतरी चांगला मिळता तर तुका आनंद होक होय की नाही? नाही नाही, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार करत होतो. संध्या, तिळे, काय गो तुमचा काय झाला? तुमची का तोंडा पडलेली? हा हा नाही काय नाही. हा, अरे खय होतस तू? अगं वरती थोडं काम होतं म्हणून. बर, वकील साहेबिले असत जरा तुझ्या वांगडा बोलूचा. तर वकील साहेब, गावाकडे जा काय माझा असा ना तर सगळा माका राजाच्या नावावर करूचा असा. त्याच्यासाठी माका काय काय करूचा लागतला ना ते सांगा. आखी माझ्या नावावर? मग हे हो सांगतो. सगळ्यात आधी मला तुमच्या प्रॉपर्टीचे कागद लागतील आणि जोडीने तुमची सही पण लागेल. हा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पोटच्या मुलांचे ज्यांच्याशी रक्ताचं नातं आहे त्या सगळ्यांचे हक्कसोड पत्र लागतील. आणि हे कागदपत्र तयार केल्यानंतर त्याच्यावर त्यांच्या सह्या पण लागतील. काय झालं जी? तसलं काय बाबा, पोटची पोरा काय हक्क सोडणत नाही. बरं, मग एक काम करता येईल. आपण तुमच्या नावाचं विल तयार करू. हा चला. आणि मग प्रॉपर्टी ट्रान्सफर करतोय अशा अर्थाचे पेपर बनवून घेऊ. एखादी प्रॉपर्टी मालकाच्या मर्जीशिवाय नावावर होत नाही. मग राजकुमार सर नक्की काय करतायत? माझ्या जीवावर हे सगळं सोडतेस तू? हे सगळं माझ्या पत्रात मला जमेल का काय? जमात रे, काळजी करू नको. रक्ताच्या नात्याने परक केलं आणि परक्या नात्याने आपलंच. मग तुझे उपकार कसे रे? आपल्या माणसाचे उपकार असतात काय रे? उगाच आपलं काहीतरी बोलतस. तुका सगळा जमतला. हा
माझं राजा. बरं आजी, मी कागदपत्र तयार करतो आणि बाकीचे सोपस्कार आपण नंतर पार पाडू. चला. येतो. आज आता माका शांत झोप लागत. माझ्या डोक्यावरचा सगळा ओझा उतरला. काय गो, काय करतास? हा, झोपला नाहीत अजून दोघी पण? हा, काय चालला काय तुमचा? गुड नाईट आजी, मी झोपते. नाईट? तुझं काय? आणि माझं बिछानो नाही घातलंस? अगो काय या, वाजले किती? हा, 2 मिनिट. पिण असा तुमचा. पटापटा घाल लवकर. खूप या फिण असा गो बाई तुझा. शिरा पडली तुमच्या तोंडारती. जाऊ दे.